ऐन पावसाळ्यात पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे। दरम्यान पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। पावसापासून वारकऱ्यांचं रक्षण व्हावं यासाठी पालखी मार्गावर 36 ठिकाणी जर्मन हँगरचे वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या विभागानं यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानांच्या पालख्यांसह हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत आणि सोलापूर जिल्हा प्रशासन देखील या सर्व लाखो वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे। आपण आता पालखी तळावर आहोत आणि या ठिकाणी बघू शकताय अशा प्रकारचे 36 जर्मन हँगरचे वॉटरप्रूफ मंडप हे पालखी मार्गावर उभारण्यात आलेले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे वारकऱ्यांना निवारा म्हणून या ठिकाणी हे जर्मन हँगरचे विशेष मंडप ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत। यासाठी मोठा निधी पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये चिखल होऊ नये म्हणून मुर्मीकरण देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। वास्तव्य करणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, स्वच्छतागृह, औषध उपचार केंद्र, मोबाईल चार्जिंगचे पॉइंट, मसाज, फूट मसाज या इत्यादी व्यवस्था ही ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। प्रशासन आणि सोलापूर जिल्हा वाट बघतोय तो पालख्यांच्या आगमनाची आणि 30 तारखेला मानाच्या पालख्या या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या या माळशिरस मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन करणार आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।